त्यांनी आरोप जो केला होता त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की परमवीर सिंग यांचं जे पत्र आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं त्याच्या आधारे त्यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केले। तिसरा जो मुद्दा आला नंतर अचानकपणे तो आला रश्मी शुक्ला यांचा अहवालाच्या संदर्भामध्ये। त्यांनी जे अनधिकृतपणे फोन टॅपिंग केलं आणि त्याचा जो अहवाल ऑगस्ट महिन्यामध्ये दिलेला आहे ऑगस्ट 2020 ला त्या अहवालाच्या आधारे त्यांनी आरोप केले। आता हे वेगवेगळे आरोप तुम्ही जर पाहिलं तर त्यांचा एकमेकाशी कोणताही संबंध नाही, या प्रकरणांचा एकमेकाशी संबंध नाही। काल परत्वे देखील ते वेगवेगळ्या काळात झालेल्या गोष्टी आहेत। असं असताना अशा तऱ्हेचे आरोप का केले गेले? यामध्ये परमवीर सिंगांची चौकशी होऊ नये या उद्देशानं मूळ मुद्दा दुर्लक्षित राहावा याकरता त्याचा केला होता का? परमवीर सिंगांकरता कव्हरिंग फायर जे मिलिटरीमध्ये जी टर्म आहे ती कव्हरिंग फायर देण्याचा प्रयत्न झाला होता का? खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीचा उलगडा निश्चितपणे या पुढच्या कालावधीमध्ये होईल आणि भारतीय जनता पक्षाची हीच योजना होती का? त्यांनी हीच व्यूहरचना केली नंतर याचंही उत्तर निश्चितपणे मिळालं पाहिजे। आता तुम्ही रश्मी शुक्लांचं कालचं जे प्रकरण तुम्ही पाहिलं, रश्मी शुक्ला यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे खऱ्या अर्थानं ऑगस्ट 2020 7 महिने जवळपास होऊन गेले त्यावेळेला अनधिकृतपणे फोन टॅपिंग केलं। त्यांनी कारण दुसरं दाखवलं आणि दुसऱ्याच कारणासाठी फोन टॅपिंग केला आणि तो अहवाल त्यांनी जो दिला होता त्यानंतर जवळपास 7 महिने उजळे 2 जवळपास अधिवेशनं गेली। त्या अधिवेशनामध्ये किंवा या 6-7 महिन्यामध्ये भारतीय जनता पक्षाला याची आठवण झाली नाही ही वस्तुस्थिती आहे। आता या आरोपातली हवा मुख्य सचिव सीताराम कुंटे साहेबांच्या अहवालानं पूर्णपणे निघून गेलेली आहे, काही शंका नाही। प्रश्न आता देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारला जातो आणि त्याचं उत्तर ते देत नाहीयेत की हा जर अहवालच खऱ्या अर्थानं जो दिला गेला होता त्याच्याबद्दल सीताराम कुंटेजींनी जो अहवाल दिला त्याच्यामध्ये सरळ सरळ म्हटलंय की त्या अहवालाबरोबर 6.3 GB ची जी काही पेन ड्राईव्ह दाखवली गेली ती दिलीच गेली नव्हती सरकारला। मग जर ती सरकारला दिली गेली नव्हती तर मग फडणवीस साहेबांनी कुठली 6.3 GB ची पेन ड्राईव्ह दाखवली आणि केंद्रीय गृह सचिवांना जाऊन काय दिलं त्यांनी? यात खोट्या माहितीच्या आधारे तक्रार केली का? आणि यातना महाराष्ट्राची बदनामी निश्चितपणे झालेली आहे, यात कोणत्याही तऱ्हेची शंका नाही। आणि म्हणूनच आता जे काही त्यांनी आव आणलेला आहे की तो अहवालच कोणाच्या दुसऱ्याने तयार केलाय वगैरे, सीताराम कुंटे साहेब सारख्या अत्यंत ज्येष्ठ अशा सनदी अधिकाऱ्यावरती अशा तऱ्हेचा आरोप करणं हे अत्यंत अयोग्य आहे। आता हे गिरे तो भी टांग ऊपर अशा तऱ्हेची भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांची चाललेली आहे, याच्यात काही शंका नाही। परंतु मूळ मुद्दा हा राहतो, तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, रश्मी शुक्ला या फडणवीस साहेबांच्या अत्यंत विश्वासातले अधिकारी हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि त्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अहवाल दिला। या अहवालाची माहिती त्यांनी काही आत्ता दिलेली आहे असं वाटतं का आपल्याला? त्या अगोदरच त्यांना दिलेली असावी आणि त्याबरोबर जेव्हा त्याची अहवालाची माहिती त्यांना दिली जाते एवढं त्या ठिकाणी आपल्या पदाचा दुरुपयोग करण्यापर्यंत एखाद्याची मजल जाते त्यावेळेला त्यांनी हे माहिती दिली नाही असं होणे शक्य नाही की त्यांनी याबद्दल माफी मागितलेली आहे। या अहवालामध्ये कोणताही दम नाही आहे, हे वरवरचा अहवाल आहे, याची माहिती फडणवीस साहेबांना दिली नसेल तरी देखील 7 महिन्यानंतर हा विषय का काढला गेला हा मूळ मुद्दा आहे। आणि म्हणूनच परमवीर सिंग यांच्याकडनं लक्ष दुसरीकडे घेऊन जायचं होतं का हा जो प्रश्न मी विचारलाय त्याचं कदाचित याच्यातनं उत्तर मिळतंय। आता दुसरा महत्त्वाचा विषय तुम्ही लक्षात घ्या, परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलेलं आहे त्याबद्दल मी उहापोह अगोदरच्या पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे। परंतु एखाद्या 2 व्यक्तींच्या संभाषणाला सबळ पुरावा जर द्यायचा असेल तर ती संभाषणाची रेकॉर्डिंग दिसली पाहिजे, ती तर काही दिलेली नाही। परंतु ऐकीव माहितीच्या आधारे स्वतःच्याच निकटवर्त्यांकडनं अशा तऱ्हेचा एक पुरावा तयार करण्याचा प्रयत्न निश्चितपणे झाला आणि मग यावरती भारतीय जनता पक्षाकडनं लगेचच बोंबाबोंब सुरू करण्यात आली। आपल्याला माहित असेल अर्णव गोस्वामी प्रकरणामध्ये परमवीर सिंग यांना बडतर्फ करावं पंतप्रधानांनी आपल्या अधिकारामध्ये कलम 311चा वापर करून अशा तऱ्हेची मागणी भारतीय जनता पक्षाने केली होती। अचानक परमवीर सिंग हे लगेचच विश्वासार्ह वाटायला लागले, प्रिय वाटायला लागले भारतीय जनता पक्षाला। असो, काही हरकत नाही। प्रश्न हा आहे की यावरती न्यायिक चौकशी आता नेमलेली आहे, सत्य ते येईलच,
परंतु परमवीर सिंगांच्या पत्रामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या दडलेल्या आहेत त्याच्याकडे आपलं लक्ष मला वेधायचं आहे, आपल्या माध्यमातून जनतेचं लक्ष वेधायचं आहे. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणतात की फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सचिन वाझे गृहमंत्र्यांना भेटला. प्रश्न हा महत्वाचा नाही. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस प्रश्न असा आहे की 25 तारखेला अँटिलियाची घटना झाली, त्या अगोदर ती व्हेकल तिथं प्लांट करण्यात आली. या कालावधीमध्ये सचिन वाझे कोणाकोणाला भेटत होता? या प्रश्नाच्या उत्तरात सगळं दडलेलं आहे की या अगोदर कोणाकोणाला भेटत होता. मग त्या पत्राचा अभ्यास केला तर आपल्याला त्या पत्रामध्ये निश्चितपणे काही आपल्याला थोडासा तर्क निघतो आणि तो तर्क आपल्याला एकंदरच काय परिस्थिती आहे याचं आकलन करण्याकरता मदत करतो. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की परमवीर सिंग असं म्हणतात की गृहमंत्र्यांची सचिन वाझे याची भेट झाली आणि सचिन वाझेने येऊन परमवीर सिंगांना तक्रार केली. तुम्ही लक्षात घ्या, याचा अर्थ एक एपीआय दर्जाचा व्यक्ती सीपीला जाऊन गृहमंत्र्याची तक्रार करतो. याचा अर्थ काय होतो की कोण जवळ आहे सचिन वाझेच्या, कोण जवळ आहे. आता या एपीआय दर्जाचा अधिकारी सातत्यानं एकदा नव्हे एकापेक्षा अधिक वेळा तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना भेटला, हे पत्रातच नमूद आहे. एकदा नव्हे एकापेक्षा अनेक वेळा. आणि मग तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की क्राईम ब्रांचचं जे कार्यालय आहे सचिन वाझेचं ते कुठं आहे? ते आहे मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयापासून 200 मीटरवर, त्याच बिल्डिंगमध्ये 200 मीटरवर 200 फुटावरती कार्यालय. आता एपीआय दर्जाचा अधिकारी जाऊन गृहमंत्र्यांची तक्रार परमवीर सिंगांकडे करतो. आता याच्यामध्ये किती लोक असतात तुम्ही लक्षात घ्या. एपीआयच्या वरती पीआय, पीआयच्या वरती एसीपी, एसीपीच्या वरती डीसीपी, डीसीपीच्या वरती ऍडिशनल सीपी, जॉईंट सीपी, हे सगळे बायपास करतो. कोण नसतं बरोबर, डायरेक्ट परमवीर सिंगांना जाऊन तक्रार करतो. म्हणजे किती जवळचे संबंध होते ह्याच्यावरती प्रकाश पडण्याची निश्चितपणे आवश्यकता आहे. आणि दुसरी गोष्ट ही स्पष्ट आहे त्या ठिकाणी, तुम्ही लक्षात घ्या की एपीआय वाझे डायरेक्टली परमवीर सिंगांना रिपोर्ट करत होता. या सगळ्या पूर्ण कॅडरला बायपास करून याची ही चौकशी होण्याची गरज आहे. आणि त्यामध्ये तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की मूळ मुद्दा काय. एपीआय वाझे कुठला? तर परमवीर सिंग यांच्या कार्यालयामधला, मुंबई सीपी ऑफिसमध्ये त्यांचं कार्यालय. काझी कुठला? मुंबई सीपी ऑफिसच्या म्हणजे परमवीर सिंगांच्या कार्यालयामध्ये. एपीआय हुबाळे कुठले? ते तिथलेच परमवीर सिंगाच्या कार्यालयामधले. 2 ड्रायव्हर कुठले? परमवीर सिंगाच्या कार्यालयामधले. इनोवा कुठली? तर ती देखील परमवीर सिंगाच्या कार्यालयामधली. एवढा निकटचा संबंध या ठिकाणी आहे. तरीही एनआयएनं गेल्या 18 दिवसामध्ये एकालाही वरिष्ठ अधिकाऱ्याला जबाबाला बोलवलं नाहीये. हा कसला तपास चाललेला आहे एनआयएचा? एनआयए 18 दिवस झाला तपास हाती घेऊन एटीएस कडनं जबरदस्तीने तो ताब्यात घेतलेला आहे. मग याची चौकशी करायला नको? एकाचाही जबाब घ्यायला नको का? एनआयएचं म्हणणं असं आहे की सचिन वाझेने स्वतःच्याच अखत्यारीमध्ये एवढा मोठा गुन्हा केला. भारतीय जनता पक्षाचं देखील तसं म्हणणं नाही. ह्याचं मार्गदर्शन करता कोण आहे? याची चौकशी निश्चितपणे होण्याची आवश्यकता आहे. आणि आता तर एनआयएनं यूएपीए टाकला त्याच्यावरती, लक्षात घ्या, अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट हा टाकलाय आता. परंतु हे टाकत असताना किती चौकशी केली गेली ह्याचा कुठलाही आधार नाहीये. आणि म्हणूनच प्रश्न हा विचारतो की काय परमवीर सिंगांना वाचवण्याचा प्रयत्न चाललाय की चौकशी होऊ नये त्यांची, अशा तऱ्हेचा प्रयत्न चाललाय का? मग एनआयएने तपास काय करावा, ज्याच्यासाठी आज मी पत्रकार परिषद बोलवली आहे, हे आता आम्ही सांगतो तुम्हाला. काय तपास केला पाहिजे? 10 मार्चला अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात घ्या, जनतेनं कळलं पाहिजे जनतेला. 10 मार्चला एटीएसनं पत्र लिहून तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंगां यांच्या कार्यालयाकडनं त्या सीपी ऑफिसचा डीव्हीआर मागितला. लक्षात घ्या, एटीएसनं डीव्हीआर मागितला. 10 मार्चला तो डीव्हीआर एटीएसला अधिकृतपणे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडनं तो दिला गेला. पण अचानकपणे लक्षात आलं की हे डीव्हीआर मध्ये देऊन चूक झाल्यासारखं झालं. क्या
म्हटलं की 25ला गाडी सापडली, 25च्या आधी कोण कोणाला भेटले हा गंभीर आरोप आहे. नेमकी आपल्याला काय म्हणायचं आहे की भाजपशी संबंधित कोणाला सचिन वाझे भेटले होते? मी माझ्या आरोपांमध्ये पूर्णपणे स्पष्टता आणलेली आहे. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं तो DVR अत्यंत महत्त्वाचा ठरला असता, जो गायब झालाय. ATSच्या प्रमुखांकडनं तो का परत घेतला गेला आणि नंतर तो गायब का झाला याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि हे जे काही जे काही आरोप केले जातात बाजूचे, मूळ मुद्दा तो आहे. त्या मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित आम्ही होऊ देणार नाही. एकंदरच या एंटेलिया प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडामोडी घडलेल्या आहेत त्या केवळ सचिन वाझेच्याच एका व्यक्तीच्या वरती केंद्रित नाहीत. त्याला मार्गदर्शन कोणाचं झालेलं आहे, कोणाच्या टचमध्ये तो होता, याच्या मुळाशी पोहोचण्याची आवश्यकता आहे. NIA का जात नाहीये तिथं, ही आपली मागणी करत आहोत, ह्याची ही विचारणा करत आहोत. परमवीर सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न करते का? जर स्पष्ट केलं तर ज्यांचे खरे अर्थानं हात त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत तिथे पोचलं जाईल. हे कव्हरिंग फायर थांबलं जाईल आणि निश्चितपणे सरकार यातना उजळ चारित्र्यानं बाहेर पडेल. बाकी आपल्याकडे आता हिंदीमध्ये या संदर्भामध्ये परत बोलतो. आणि 1.5-2 तासामध्येच ATSचे प्रमुख जयजीत सिंग यांना फोन जातो. कोणाचा जातो हे स्पष्ट आहे. त्याची चौकशी होण्याची मागणी आम्ही आता करतोय, चौकशी करण्याची. फोन जातो आणि म्हटलं जातं त्या DVR नीट दिसत नाहीये, तुम्ही तो DVR आम्हाला परत पाठवून द्या, आम्ही त्यांना तपासून परत देतो. आता ATSच्या प्रमुखांनी तो DVR अधिकृतपणे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या कार्यालयातनं आलेल्या व्यक्तीला हँडओव्हर केला. त्याची सगळी नोंद निश्चितपणे ती केली असणार आहे. आणि त्यानंतर आजतागायत तो DVR गायब आहे. त्या DVR मध्ये काय होतं, त्या स्कॉर्पिओ पासून इनोवा पासून कोणाकोणाच्या मुवमेंट त्या ठिकाणी आहेत त्या DVR मध्ये निश्चितपणे असणार आहेत. हा गायब झालाय. कसा गायब झाला, तो मागितला का गेला, आणि म्हणून याची चौकशी व्हायला नको? यामध्ये कोणाचा हात आहे, कोणी मागून घेतला आहे त्या वेळेला, का घेतला मागून आहे त्या वेळेला? निश्चितपणे याची चौकशी होण्याची गरज आहे. आणि म्हणूनच पहिली गोष्ट, NIA आपल्या कार्यालयातनं बाहेर पडून इथे जाईल. आम्ही म्हणतो आहोत की याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. NIAनं दाबून ठेवू नये कोणाला, त्याची चौकशी करा, वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करा. त्यामध्ये झालं पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी आलं पाहिजे. आणि जर NIA चौकशी करत नसेल, काय कारण असेल त्याचं, कारण ह्यांची जी मोडस ऑपरेंडी दिसते, दिल्लीला सुप्रीम कोर्टात जाण्याचा विषय असेल, कुठलाही विषय, आमचं एवढंच म्हणणं आहे, नसेल तर राज्य सरकारने याची चौकशी केली पाहिजे. हा DVRचा भाग जो गायब झालेला DVR आहे तो अत्यंत गंभीर आहे आणि निश्चितपणे याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. एकंदरच ज्या पद्धतीनं केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग या कालावधीमध्ये झालेला आहे आपण पाहिला असेल. सुशांत सिंग प्रकरणामध्ये अजून 9 महिने झाले, अद्यापही CBIनं सांगितलं नाही की त्याचा मृत्यू कसा झाला, आत्महत्या झाली का, त्या ठिकाणी त्याचा खून झाला. परंतु त्याचा राजकीय उपयोग निश्चितपणे झालाय. ATSनं ज्या वेळेला सचिन वाझेची कस्टडी मागितली, तात्काळ ती कस्टडी देण्याऐवजी NIAनं संपूर्ण तपास ताब्यात घेतला. म्हणूनच याच्या मुळाशी आम्ही जाण्याची मागणी करत आहोत. आणि निश्चितपणे पहिली गोष्ट, विरोधी पक्षनेता, सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांची जबाबदारी काय, तुम्ही लक्षात घ्या. 2 गोष्टी त्या यामध्ये दिसत आहेत ज्याच्यामध्ये ते अपराध्यांना पाठीशी घालतात. पहिली गोष्ट अशी की CDR बाळगणं स्वतः हा गुन्हा आहे. दुसरीकडे तो CDRची व्हायली महत्वाची आहे ना तपासामध्ये, ती त्यांनी तपास यंत्रणा दिली पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. तिसरी गोष्ट जी अत्यंत महत्वाची, कर्नाटक हायकोर्टने निर्णय दिलेला आहे की ज्या अधिकाऱ्याने अशा तऱ्हेची तिसऱ्या व्यक्तीला CDR किंवा अधिक स्वतःची आरोपीची खासगी माहिती जर दिली तर तो व्यक्ती, जो अधिकारी आहे, जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर देखील असू शकतो, त्याला दोषी धरला जाईल, तो देखील अपराधी आहे. मग तशाही अपराधाला ते पाठीशी घालतात. काय आदर्श ठेवताय तुम्ही, हा आमचा मुद्दा आहे. धन्यवाद. हिंदी घ्यायचं का? मराठीत आहे. हां, सगळं मराठीत
आहे? ही तर त्यांची व्यूहरचना आहेच, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन यांच्या मनामध्ये हे सरकार अस्थिर करण्याचा आहे डाव आहे. सातत्यानं राष्ट्रपती राजवटीच्या बाबतीमध्ये ज्या काही चर्चा केल्या जातात ते अत्यंत दुर्दैवाचं आहे. एक तर प्रतिमा मलिन करायची, बदनामी करायची सरकारची आणि अस्थिर करण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे हा सगळा डाव आम्ही सगळेजण ओळखून आहोत आणि निश्चितपणे जे काही सत्य आहे ते लोकांसमोर गेलं पाहिजे हीच आमची भूमिका आहे. बदल्यांच्या रॅकेटमध्ये बंधन नावाचा एक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, तो सक्रिय होता 2017 साली देखील आणि आता देखील तो सक्रिय आहे आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असं हे आशिष शेलार म्हणतात. आशिष शेलार म्हणजे मला आधीपूर्वी त्यांच्याबद्दल आदर होता, परंतु ज्या पद्धतीनं ते आरोप करतात त्याच्यात काही तथ्य नसतं. 2017 पासून ते 2019 पर्यंत तुमचं सरकार होतं, त्यावरती तुम्ही काय कारवाई केली हा मूळ मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की असेच आरोप आम्ही देखील करू शकतो. जो इंगळे नावाचा व्यक्ती आहे तो कोणाचा केअरटेकर होता तुम्ही लक्षात घ्या, कोणाच्या जवळ होता ह्याची चर्चा सगळीकडे आहे. परदेशी साहेबांच्या जवळ असलेला व्यक्ती आहे तो. मग आम्ही आरोप करायचे का 2017ला ज्या पद्धतीनं तो जो आरोप झाला होता आणि ज्या पद्धतीनं त्यांना चव्हाण जे DCPने तो पकडून दिला होता, त्यावेळेला जे बदलींचं रॅकेट आलं त्यावेळेला त्याचे धागेदोरे CMO पर्यंत पोहोचत होते, मग त्याच्या आम्ही आता त्या ठिकाणी आरोप करायचे का? त्यामुळे काहीही बोलायचं, काही त्या ठिकाणी तर्कहीन भाषा वापरायची. मला असं वाटतं की याची चौकशी निश्चितपणे होईल. जो कोण 2017चा असू दे किंवा आताही बदल्यांच्या रॅकेटमध्ये कोणी असेल, निश्चितपणे त्याला कारवाई झाली पाहिजे हीच आमची भूमिका. महाराष्ट्रामध्ये अशी प्रकरणं येतात, महाराष्ट्राला बदनाम करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातो. तुम्हाला असं वाटतं का की इतर राज्यांच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्राला अशा पद्धतीनं वापर केला जातो? महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा, महाराष्ट्र विकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा सातत्यानं प्रयत्न गेल्या 1.25 वर्षामध्ये पाहिलेला आहे आपण. त्या प्रकरणामध्ये ते पालघर साधू हत्याकांडाचं प्रकरण असेल, सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण असेल, वेळोवेळी जी काही प्रकरणं आली त्याला अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी वळण द्यायचं आणि सोशल मीडियामध्ये अपप्रचार करायचा. काही निवडक त्यांच्या अखत्यारीतल्या जे काही माध्यमं आहेत त्यांचा दुरुपयोग करायचा आणि खोटे नाटे अत्यंत बेफाम आरोप करायचे. तार्किक आधार कुठलाही नसतो. आम्ही ज्या तऱ्हेनं आज आरोप करतो आहोत त्याला तार्किक आधार आहे, परंतु दुसऱ्याला आता ही जर इतकं बेजबाबदारपणाचं वर्तन जर ह्या विरोधी पक्षाकडनं होत असेल तर काय म्हणावं. म्हणजे CDR तुम्ही दाखवता, तो CDR अनधिकृत आहे, तुम्हाला घेऊ शकत नाही. कोण देत आहे? माननीय माजी मुख्यमंत्री. तुमचा आदर्श काय घेणार लोक? दुसरं गोष्ट, आता तो 6.3 GB डेटा पेन ड्राईव्ह लगेचच म्हणायचं सीताराम कुंटेंचा अहवाल चुकीचा आहे. म्हणजे असं बोलणं योग्य नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही हे आरोप केला पाहिजे. तुमचा ह्या सरकारवरती किंवा लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची अत्यंत प्रमुख भूमिका असते आणि ते त्याच्या सरकारवरती लक्ष ठेवणं, बारकाईनं सरकारवरती त्या ठिकाणी नियंत्रण ठेवणं हे त्यांची जबाबदारी आहे. परंतु अशा पद्धतीनं बेफाम आरोप करणं हे योग्य नाही. इतर राज्यांच्या निवडणुकांमध्ये अशा पद्धतीचे आरोप मोठ्या प्रमाणात होताना वगैरे मिळतात. आता पश्चिम बंगालची निवडणूक आहे, आसामची निवडणूक, याच्या आधी बिहार निवडणुकीच्या वेळी सुशांत सिंगचा प्रकरण जे आहे ते बघायला मिळालं. त्या संदर्भात फार सखोलपणे विचार करण्यास अपयशी ठरते असं वाटतंय तुम्हाला? नाही, आमचं म्हणणं हेच आहे की अपेक्षा हीच आहे की NIAनं याच्या मुळाशी जावं. कारण ज्या पद्धतीनं हा तपास आता चाललेला आहे तो पुन्हा CBIच्या ज्या पद्धतीने सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये झाला त्याच धर्तीवर नेण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि म्हणूनच या प्रकरणामध्ये NIAची जबाबदारी आहे की त्यांनी जी काही एकंदरच जी प्रक्रिया राबवली आहे ती पारदर्शक असली पाहिजे, ही त्यांची जबाबदारी आहे. वरिष्ठ IPS अधिकारी जे आहे जे भाजपच्या बाजूने होते त्यांना कुठेतरी वाचवायचा प्रयत्न आहे का? नाही, पहिली गोष्ट मला म्हणजे त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे विषय आहेत. ह्या प्रकरणामध्ये निश्चितपणे कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पक्ष बदलत्या भूमिकेमध्ये दिसतोय. सुरुवातीला जे आरोप केले नंतर ते विसरून गेल्यासारखं झालेलं आहे. मूळ मुद्दा तोच आहे, अँटेलियाचं प्रकरण आणि मनसुख हिरेन यांची हत्या. आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की जो कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई करणार. त्या हिरेन परिवाराला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका होती आणि ATSनं त्या पद्धतीने तपासही केला, त्याचा उलगडाही केलेला आहे. प्रश्न असा आहे की त्याच्या पुढे का जात नाही NIA, हा मूळ मुद्दा आहे. आता ह्या संदर्भामध्ये आम्हाला आश्चर्य वाटतं. 18 दिवस झाले. तुम्ही लक्षात घ्या, UAPA सारखा
त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे, तो तुमच्या कस्टडीमध्ये आहे, त्याच्या वरिष्ठांची चर्चा करायला नको तुम्हाला? एकाला तरी जबाबदार बोलवलं पाहिजे. किंवा काय होता तुम्हाला माहिती आहे का, हा तुमच्या ऑफिसला यायचा की नाही यायचा, किती वेळा यायचा, त्या ऑफिसच्या त्याच्या आजूबाजूच्या लोकांना तर भेटलं पाहिजे. जिथं ऑफिस आहे तिथं केलं पाहिजे, त्याच्या वरिष्ठांना केलं पाहिजे. मी मगाशी सांगितलं PI, ACP, DCP, जॉईंट CP, ॲडिशनल CP हे सगळे मंडळी असतात. हा तर बायपास करून डायरेक्ट CP ना भेटायचा. मग जे जे लोकांशी तो संपर्कात होता त्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे. आमची एवढीच मागणी आहे. ही का केली जात नाही हा प्रश्न आहे, आणि मग त्याचं उत्तर त्यातनं दिसतं. सर, UAPA सारखा गंभीर आरोप करूनही राष्ट्रीय एजन्सी NIA यांची दिल्लीमध्ये भेट झाली त्याचा अनेक वेळा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोप केले. त्याबद्दल हे बघ, याबद्दल मी काही जी मला माहिती आहे त्याबद्दल मी बोलतो. जे काही महाविकास आघाडी ज्यांनी म्हटलेलं आहे त्यांनी तुम्ही विचारा. दिल्लीमध्ये परमवीर सिंग गेल्याचं काही चर्चा सुद्धा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीनं लेटर बॉम्ब. पहिली गोष्ट तर मी अपेक्षा व्यक्त करतो की केंद्रीय यंत्रणा अत्यंत पारदर्शक होतील. ते लोकशाहीसाठी फार आवश्यक आहे. त्यांचा राजकीय उपयोग होता कामा नये. आणि म्हणूनच गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये जितक्या ईडीच्या नोटिसा कोणाकोणाला गेलेल्या आहेत त्याची यादी समोर आली पाहिजे. आमचं हेही म्हणणं आहे की NIA ने काय तपास केला आतापर्यंत तेही त्यांनी सांगितलं पाहिजे. की एकंदरच ते काही छोट्या छोट्या बातम्या सोडण्याचा प्रकार जो चाललेला आहे तो थांबवावा, आणि जो सरळ काय त्यांनी तपास केलेला आहे तो समोर यावा. काय चाललेलं आहे त्याचा आश्वासक अशा तऱ्हेचं चित्र निर्माण झालं पाहिजे. ही लोकशाहीला पूरक भूमिका असते. परंतु तपास यंत्रणा केवळ राजकीय अजेंड्यावर चालतील तर मग अत्यंत दुर्दैवाचं राहील.